म्हणजे हृदय. देअर इज ब्लड इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये रक्त असतं. वी टेक इन एअर वेन वी ब्रेथ इन. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण हवा आतमध्ये घेतो. आवर ब्लड कॅरीज एअर टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. आपलं रक्त ही हवा शरीरभर पोहोचवते. द फूड दॅट वी ईट गेट्स डायजेस्टेड. आपण जे अन्न खातो ते पचतं. It again, it is again blood that carries the digested part of every particle of the body. Digested part to the every particle of the body. आणि हे पचन झालेलं जे काय अन्नरस आहे किंवा अन्न पदार्थ आहे तो रक्तच आपल्या शरीराच्या सर्व भागांना पुरवतो. फॉर these purposes, या कारणाकरिता it is necessary to keep blood flowing through the blood vessels. आता यासाठी सर्व रक्तवाहिन्यामधून रक्त प्रवाहित होणे गरजेचं आहे. दॅट स्प्रेड थ्रूआउट द बॉडी, ज्या शरीरभर विखुरलेल्या आहेत. इट इज फंक्शन ऑफ द हार्ट टू कीप द ब्लड फ्लोईंग. आणि हे हृदयाचं काम आहे की रक्त नेहमी प्रवाहित ठेवणं. द हार्ट इज इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. हार्ट म्हणजे हृदय हे अतिशय महत्त्वाचं अंतरेंद्रिय आहे किंवा अंतर्गत अवयव आहे. इट इज इन द सेंटर ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. आणि हे छातीच्या पिंजऱ्यामध्ये किंवा पोकळीमध्ये थोडंसं डाव्या बाजूला आहे. इट इज स्लाइटली बिगर दॅन वन्स फिस्ट. आणि हे आपल्या मुठीपेक्षा, हाताच्या मुठीपेक्षा थोडंसं मोठं असतं. द वॉल्स ऑफ हार्ट टू आर फ्लेक्सिबल. आणि या हृदयांचे जे काही वॉल्स आहेत, भिंती आहेत, त्या फ्लेक्झिबल असतात. इथं हृदय दाखवलेलं आहे आणि त्या हृदयाची जागा दाखवलेली आहे. लोकेशन ऑफ द हार्ट म्हणजे हृदय जिथं असतं ती जागा. आणि हे आहे हृदयाचं रेखाचित्र. अ न्यू टर्म, नवीन टर्म आपण इथं पाहूया. द हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, द हार्ट बिकम स्मॉलर. कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे आकुंचन पावणे, म्हणजे लहान होणे, ज्याला आपण ग्रामीण भागात आकसणे असं म्हणतो, आकुंचन पावणे. आणि द हार्ट रिलॅक्सेस म्हणजे ते पूर्ववत होणे. द हार्ट रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल साईज म्हणजे ते पूर्ववत होतं, म्हणजे पूर्वी जसं होतं तसेच आकाराचं ते होतं. त्याला रिलॅक्स असं आपण म्हणतो. द हार्ट रिलॅक्सेस. ट्राय धिस. आता हे करून पाहायचं आहे. एक बॉटल घ्या फ्लेक्झिबल प्लॅस्टिकची आणि त्याच्यामध्ये टेक अ स्पेंट बॉलपेन रिफिल. बॉलपेन रिफिल घ्या आणि ते होलमधून टोपणाला एक होल पाडा आणि त्यामध्ये ती व्यवस्थित फिट करा टाईटली. लीड म्हणजे टोपण, होल म्हणजे छिद्र आणि फिट टाईटली म्हणजे व्यवस्थित त्याला टाईट करा. ठीक आहे. नाऊ फिल द बॉटल विथ वॉटर. आणि त्यामध्ये पाणी भरा. फिट द लीड विथ द रिफिल टाईटली ऑन द बॉटल and make sure that most of the refill inside the bottle and the short tip projects outside. अशा रीतीने ती रिफिल इन्सर्ट करा की थोडंसं टोक बुच्चाच्या बाहेर पाहिजे, टोपणाच्या बाहेर पाहिजे आणि बाकी सगळं जास्तीत जास्त टोक, जास्तीत जास्त भाग त्या रिफिलचा पाण्यामध्ये बुडलेला असायला पाहिजे. आता ही रिफिल स्पेंट असायला पाहिजे म्हणजे रिकामी असायला पाहिजे. बरोबर आहे. वापरली गेलेली रिकामी जी रिफिल असते तीच वापरायची आहे. इट विल मेक
easier to do this experiment आणि त्यानंतर हा सोपा प्रयोग आपल्याला करता येईल. Now hold the bottle upright in both hands आणि ती बॉटल आपण उभी धरा दोन्ही हातामध्ये. प्रेस द बॉटल अँड लीव इट लूज. डू धिस 3-4 टाइम्स. आता हे असं दाबून सोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दाबल्यानंतर पाणी बाहेर जाईल आणि सोडल्यानंतर परत बॉटल पूर्ववत होईल. आता हे जे ऑब्झर्वेशन आहे, व्हॉट डू यू सी? हे ऑब्झर्वेशन तुम्ही पाहू शकाल आणि यावरून काय समजायचं आहे? इफ द प्रेशर इज अप्लाइड टू लिक्विड in a closed space, the liquid will gush from and wherever it finds way out. आता काय होतं की जर एखाद्या क्लोज स्पेसमध्ये जर लिक्विड भरलं आणि त्याला जर दाब दिला तर त्याला कुठून वाट मिळेल तिथून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं. लिक्विड कुठूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळं when the bottle is pressed, water flows out of the jet. म्हणजे आपण प्रेस केल्यानंतर रिफिलच्या पुंगळीमधून, जेट म्हणजे पुंगळी, पुंगळीमधून पाणी बाहेर येतं. when you let it go, water stops flowing. आणि त्याचा ज्यावेळेला हात सोडाल त्यावेळेला वॉटर फ्लो व्हायचं थांबतं. Place your palm a little left of the center of your chest. You can feel your own heartbeat. आपल्या हृदयाचे ठोके तुम्ही शांत वातावरण असताना हळूवारपणे तुमचा तळ हात जर छातीवर डाव्या साईडला जर ठेवला, स्लाइडली डाव्या साईडला, छातीच्या सेंटरच्या स्लाइडली डाव्या साईडला जर ठेवला तर तुम्हाला तुमचे हार्टबीट्स म्हणजे हृदयाचे ठोके लक्षात येतील. The heart contracts and relaxes alternately without stopping. अव्याहतपणे न थांबता हृदय हे आकुंचन आणि प्रसरण पावतं. When it contracts, the blood in the heart is pushed into the blood vessels. ज्या वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं, त्यावेळेला रक्त हे रक्तवाहिन्यांच्या मध्ये ढकललं जातं. ॲट एव्हरी कॉन्ट्रॅक्शन इट पुशेस फर्दर अँड फर्दर आणि असं प्रत्येक कॉन्ट्रॅक्शनला ते पुढं ढकललं जातं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इज कॉल्ड ॲज हार्टबीट आणि यालाच आपण हृदयाचा ठोका असं म्हणतो. इफ यू प्लेस युअर हँड ऑन द मिडल ऑफ द चेस्ट a little to the left, you can feel throbbing of your heart due to these heartbeats. आणि असा जर हात तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जर काहीसं डाव्या साईडला छातीवर ठेवल्यानंतर हृदयाची धडधड तुम्हाला ऐकायला मिळेल. ॲट द रिस्ट देअर इज अ ब्लड व्हेसल दॅट फ्लोज व्हेरी क्लोज टू स्किन. आता रिस्टजवळ एक ब्लड व्हेसल म्हणजे शिर असते किंवा रक्तवाहिनी असते जी स्किनच्या अगदी बाजूला असते. ठीक आहे. इफ यू प्लेस युअर फिंगर्स देअर यू कॅन फील हार्ट बीट्स. आणि तुम्ही त्याच्यावर हळूवारपणे थोडंसं बोटांचा दाब दिला तर तुम्हाला हार्टबीट जाणवतील. अँड धिस इज कॉल्ड फिलिंग द पल्स. आणि हेच नाडीचे ठोके असं आपण म्हणतो. आणि इथं आपल्याला नाडीचे ठोके मोजता येतात किंवा पाहता येतात. डू यू नो वेन वी आर स्लीपिंग क्वाइटली पल्सेस बिकम स्लो. आपण ज्या वेळेला झोपलेलो असतो त्यावेळी पल्सेस किंवा ठोके हे कमी पडतात किंवा हळू पडतात. वेन वी आर रनिंग पल्सेस बिकम फास्ट. आणि ज्या वेळेला आपण धावतो त्यावेळेला हे ठोके वाढतात. आता सांगा पाहू, यूज युअर ब्रेन पॉवर. When the heart contracts, the blood in the heart is pushed into the blood vessels. And what is the reason behind that? Or what could be the reason for that? तर आता ज्या वेळेला
हृदय हे आकुंचन पावतं त्यावेळेला रक्त हे ब्लड व्हेसल्समध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांच्या मध्ये का ढकललं जातं याची माहिती काढा. यापूर्वी आपण एक बॉटलचा प्रयोग करून हे सर्वसाधारणपणे कसं काम करतं हे बघितलेलं आहे. आता या भागात आपण पाहणार आहोत लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुस. फुफ्फुस. When we breathe in, we take air in through the nose. आपण ज्या वेळेला श्वास घेतो त्यावेळेला नाकाने आपण हवा आतमध्ये घेतो. The internal organs through which this air is supplied to the body are called lungs. आता ही जी हवा आतमध्ये घेतो हे आपल्या शरीराला सगळीकडे पुरवली जाते आणि हे पुरवणारा जो भाग असतो त्याला आपण लंग्स आणि मराठीमध्ये फुफ्फुस असं म्हणतो. वी हॅव टू लंग्स. आपल्याला दोन फुफ्फुसे असतात. दे आर सिच्युएटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी. तेही छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतात. वन ऑन द राईट अँड वन अदर ऑन द लेफ्ट. एक डाव्या साईडला असतं तर एक उजव्या साईडला असतं. द हार्ट इज बिटवीन द लंग्स अँड अ लिटल टू द लेफ्ट. आणि हृदय हे लंग्सच्या मधोमध असतं थोडंसं डाव्या साईडला असतं. देअर द लेफ्ट लंग has slight depression and the right lung is slightly bigger than left lung. त्यामुळं राईट लंग जो आहे तो राईट लंग म्हणजे उजवं फुफ्फुस जे आहे ते थोडंसं लेफ्ट फुफ्फुसापेक्षा मोठं असतं. कारण आपण पाहिलं की हृदय जे आहे ते सर्वसाधारणपणे थोड्याशा डाव्या साईडला असतं. A pipe like organ, internal organ, carries the air we breathe in into the lungs. आता पाईपसारखा असा एक भाग असतो जो श्वास आपला किंवा हवा आपल्या लंग्सकडे नेतो. इट इज कॉल्ड ॲज विंड पाईप. म्हणजे याला विंड पाईप असं म्हणतात. द विंड पाईप सेपरेट्स इंटू टू ब्रँचेस. आणि ही विंड पाईप दोन ब्रँचेसमध्ये पुढे जाऊन म्हणजे दोन विभागामध्ये विभागली जाते, सेपरेट होते. ईच ब्रँच इज कॉल्ड ॲज ब्रॉन्कस. ईच ब्रँच इज कॉल्ड अ ब्रॉन्कस. आता ब्रॉन्कसमध्ये शेवटी यू एस असतं. लक्षात ठेवा ज्यांच्या पुढं ज्यांच्या सफिक्समध्ये यू एस असतं हे सिंग्युलर असतात आणि प्लुरलमध्ये याच्याऐवजी आय लागतं. ब्रॉन्की. ओके. When we breathe in, the lungs expand a little, and that is why our chest swells. In the when swells up when we breathe in. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपली छाती थोडीशी फुगते कारण ही हवा लंग्समध्ये येते आणि लंग थोडंसं एक्सपांड होतं म्हणजे विस्तारित होतं म्हणजे फुगतं. ठीक आहे. द फंक्शन्स ऑफ द हार्ट अँड द लंग्स डिपेंड ऑन ईच अदर. हृदयाचं फंक्शन आणि हार्टचं फंक्शन आणि फुफ्फुसाचं फंक्शन म्हणजे कार्य दोघांची कार्य एकमेकावर अवलंबून असतात. डिपेंड ऑन ईच अदर म्हणजे एकमेकांच्यावर अवलंबून असणे. बोथ दीज इंटरनल ऑर्गन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे दोन्ही इंटरनल ऑर्गन्स म्हणजेच आंतरेंद्रिय ही अतिशय महत्वाची आहे. दे आर सिच्युएटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी. आणि हे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असतात. इनसाइड द केज मेड अप ऑफ बोन्स कॉल्ड ॲज रिब केज. म्हणजेच रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा असं म्हणतो आणि त्याच्यामधल्या पोकळीला थोरॅसिक कॅव्हिटी असं म्हणतो. दॅट इज वाय दे आर सेफ अँड सिक्युअर. आणि त्यामुळे ते सेफ आणि सिक्युअर असतात. पुढच्या भागात आपण ब्रेनविषयी थोडंसं पाहू.